हे साला गाळ गाळतो ना सगळे, खाली खाली जरा गाळ. हां हा बघा, हा अरे भाई शिंगटी आली, शिंगटी बघा, ही बघा शिंगटीची साईज बघा काय यार. हा बेलापूर आहे आणि ह्या साईडला उलवे आहे. तर इकडे आलो आहे, हे बघा इथून असे सरळ गेलात तर डायरेक्ट दिवाले गाव. आणि हे बोटी वगैरे सर्व हे ह्या साईडला पोलीस स्टेशन आहे. त्या साईडला बघताय उलवे, म्हणजे उलवे साईडला आहे ना, त्या साईडला मोठे जे बाजी वगैरे बनतात ना, मोठे लोखंडीची बोटी, ते त्या तिथे बनतात. ठीक आहे, हे बघा. तर आता आलो आहे आणि आपली गाडी आपण इथे लावली आहे. तर काल सर्व फुल सर्व्हिसिंग करून घेतली गाडीची, फक्त वॉशिंग करायची राहिली आहे. कारण जवळजवळ रात्री 9 वाजले. म्हणजे मी सर्व्हिस सेंटरलाच करतो, आपण म्हणजे गाडी घेतल्यापासून सर्व्हिस सेंटरलाच करतो आहे होंडाच्या. पण काल मी बाहेर गेली सर्व्हिसिंग आणि फुल सर्व्हिसिंग केली. म्हणजे त्याच्यामध्ये टायर वगैरे मागचे पुढे दोन्ही पण टायर आपण टाकलेत नवीन. आणि आता इथं आपण गाडी पार्क केली. तर चला, हे बघा ना काहीतरी तो बघा बेरा आला, बेरा. तर चला आपण आता सुरुवात करूया. तर हा बघा नजारा बेलापूर उलवे ब्रिजच्या खालचा, वरती ब्रिज आहे हा बघा, गाड्या वगैरे चालत आहेत ना. तर चला आता सुरुवात करूया. आणि याच्यामध्ये आपण कोलंबी आणली आहे बारीक. आणि हा बघताय आपला रॉड आहे. ह्याच्यामधले आपण 2 रॉड घेतलेत आहेत. ठीक आहे. आणि तर व्हिडिओसाठी तर बघूया आपण, ट्रायपॉड वगैरे लावून एक साईडला ट्रायपॉड लावायला लागेल आपल्याला. तर चला हे सर्व मी आता रेडी करतो आणि मग बोलूया आपण. हे बघा कसे लावून घेतलेत आहे ना, दिसतं का तुम्हाला. चलो अभी डाल दो. हर सॅटर्डे संडे मी आणि प्रवीण येत असतो. म्हणजे प्रवीणला पण सुट्टी असते, सुट्टी असली ना, म्हणजे त्याला सुट्टी नसते सॅटर्डे संडे, त्याला फक्त मंगळवारी काहीतरी सुट्टी असते. आणि आम्ही येत असतो असं, म्हणजे त्याची कधी मॉर्निंग असली ना सॅटर्डे संडे की मग दुपारी तो 2 वाजेपर्यंत इथे येतो आणि मग मी जॉईंट होतो त्याला. तर बघूया, पहिला टाकला आहे आपण गल, काय येतं बघूया. आणि आला 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 काहीतरी मोठा ठुसकवला आहे, काहीतरी जबरदस्त मोठी बाईट झाली काहीतरी. पण काय आहे नेमकं माहीत नाही. शक्यतो ढोमच आहे, कारण इथं ढोमच जास्त येतात, मला माहिती आहे. अरे नाही, अरे भाई शिंगटी आली, शिंगटी बघा, ही बघा शिंगाली शिंगटी कशी आहे, एक नंबर ना. चलो काय आता पहिलीच आली आहे. अच्छा, हे बघा पहिलीच आली आहे शिंगटी. तर आता रेडी झालो आपण दुसरी राईड मारायला. बघूया तर दुसऱ्या राईडला काय येतो आपल्याला. हा आला काकांना, आला काहीतरी काकांना आला. काय आला हो. हा एक नंबर, एक नंबर. हा बघा काकांना बघा शिंगटी आली बघा, मस्त मोठी आली, जरा हां. वर घ्या जरा तिला. असे पीस आले पाहिजे ना काका, मस्त.
जवळजवळ आता ही 4थी ते 5वी राईड असेल आपली, पण एक शिंगटी आली पहिली, त्याच्यानंतर काहीच आलं नाही अजूनपर्यंत. काकांना एक शिंगटी आली, आपल्याला एक शिंगटी आली, त्याच्यानंतर अजून पण काहीच नाही. बघूया. हो 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 हो, काहीतरी आला माहिती नाही काय आहे, कारण इथं कचरा पण येतो कधी कधी, पिशव्या. आला 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 आली 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 शिंगटी आली. ही बघा दुसरी पण शिंगटी झाली बघा आपल्याला. हे बघा शिंगटीची साईज मस्त आहे. ठीक आहे, ही दुसरी शिंगटी आली आपल्याला. अजून काय आता बघूया. म्हणजे जवळजवळ 4-5 राईड नंतर दुसरी शिंगटी आली आपल्याला. हा बघा काकांना काय आलाय. हा आला ना एकदम की वैताग वाढ आहे पूर्ण. बघू द्या इकडे जोरी अशी बघू द्या जरा. हे सारा गाळ गाळतो ना सगळे, खाली जरा गाळ. हा बघा, हा एकदम बेकार तेलकट असतो, म्हणजे तो हातात पण येत नाही. आणि हातात लपडला बघा पूर्ण. काकांचा जो गल आहे ना तो बघा पूर्ण वाट लावलाय गलाची. आला की काय पर्यायच नाही आपल्याला. गल कापून टाकायला लागतं ना, तर मग त्यालाच कापायला लागते. तर चला आता दुसरा पण टाकूया. आत्तापर्यंत 2 शिंगट्या आलेत फक्त आपल्याला. आणि शक्यतो शिंगट्या जेव देत, कारण ढोमा आता खाऊन आहे ना वैताग आला आहे. आठवड्याभर जवळजवळ ढोमा खातो आहे, 1-2 दिवस आड करून. इथला एक अनुभव आहे, पाणी एकदा फुल भरला ना की फक्त 1 तास, म्हणजे पाणी पूर्ण फुल भरून पाणी थांबल्यानंतर फक्त 1 तास आपण गरवू शकतो. 1 तासात तुम्हाला पाहिजे तेवढा म्हावरा येते. एकदा पाण्याला वट लागला की विषय संपला, असं येते. हे बघा गल बघा. आयला वारा का नाव घेत नाही कमी व्हायचा. वाट लावणार आहे वाटतं आज, काय समजत नाही. आयला तर ते काका आहेत ना, ते गरवत आहेत सुद्धा आणि खेकडी पण पकडत आहेत. आपण पगोली बोलतो ना, पगोली, तर ते पगोली पण टाकतात तिकडे खेकड्यांसाठी. गल मस्त जात आहेत, पण वाऱ्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो गरवायला. काहीच समजत नाही, बाईटच समजत नाही. तुम्हाला वारा किती आहे ना समजत असेल. बघा चड्डी किती हलते माझी. असं नाही की इथे म्हावरा नाही आहे, म्हावरा आहे, पण विषय असा आहे, विषय एकदम खोल आहे आणि गंभीर आहे. तो म्हणजे वारा जास्त लागतोय. तर भावांनो, वारा जर थांबला ना, कचाकच आपण म्हावरा काढू. जोपर्यंत वारा थांबत नाही तोपर्यंत मी तुम्हाला काहीच जास्त सांगू शकत नाही आणि दाखवू पण शकत नाही जास्त. हे बघा, ह्या वाऱ्यामुळे आहेत ना, हे असं सगळं लफडा होतोय, झेंगाट होतोय सर्व. आणि हे झेंगाट बार मला सोडवायला लागतोय. हे बघा काकाने दुसरी एक शिंगटी काढली आहे. बरी येते ना साईज, पण बारीक आहे. हां पण ठीक आहे ना, तेवढी तर तेवढी. हां पाऊस आलाय भरपूर आता.
आणि शिंगटीची साईज बघा काय यार, अशी येते. मग अशी स्टार्टिंगला 2 चांगले आले होते शिंगटे साईज. आता ही बघा, ही साईज आहे. आणि हो भावा, तू मला एकाने कमेंट केलं होतं की तू घास काय लावतोस. मी ॲक्च्युअली आता हे बघ, ही बघ, ही बारीक कोलबी आहे, ठीक आहे. तर हीच आपण गलाला लावतोय. हे बघा, थोडी मीडियम साईज आहे, बारीक आहे. पहिलेवाले मस्त आले होते. आणि पाऊस बघा किती येतं. चालूच आहे पाऊस, कंटिन्यू पाऊस चालू आहे. आणि वारा पण भरपूर चालू आहे. हा बघा, इकडचं वातावरण बघा कसं आहे. पाणी एकदम सावकाश ओढतोय, एकदम सावकाश खाली जातो आहे. पण आज वारा आहे त्याच्यामुळे पूर्ण वैताग आला आहे. कसं आहे क्लायमेट, एक नंबर ना. चला, तर ही शिंगटी आपली 3री शिंगटी आहे. तर हिला आता काढून घेऊया. तर फायनली घरी आलो आहे. आणि वाजलेत 1 वाजला, 1 सव्वा 1 झाला आहे. आणि आपण सकाळी बाहेर पडलो होतो 9:30 वाजता. आणि तुम्हाला माहितीच आहे म्हावरा काय आपल्याला भेटलेला नाही आहे. म्हणजेच तुम्ही जर गेल्या शनिवारचा म्हावरा नाही बघितलात ना, हे बघा दिसतंय किती आहे ना, पूर्ण फुल ताट भरलं आहे. तर हा गेल्या शनिवार रविवारचा म्हावरा होता. मस्त बऱ्यापैकी भेटला होता. आणि आजचा प्रॉब्लेम असा झाला की पाऊस पण होता, जास्त वारा पण होता. त्याच्यामुळे आज म्हावरा का आपल्याला भेटला नाही. फक्त 3 पीस दाखव तुम्हाला, बघायचं आहे. चला, ते पण दाखवतो. डायरेक्ट येऊन फ्रीजमध्ये हे बघा, हे जे 3 पीस दिसतात ना शिंगटे, ते आत्ता भेटलेत आपल्याला. आणि हे अगोदरचं आहे, मागच्या वेळचं म्हावरा, ठीक आहे. त्यांना तर फ्रीजमध्ये ठेवून दिलेत आपल्याला, कारण आज आपल्याला खायचं नाही आहे. खायचं नाही ह्याचं कारण म्हणजे आज आहे आषाढी एकादशी. तर सर्वांना, आपल्या यूट्यूब फॅमिलीला, तुम्हा सर्वांना खूप खूप आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर अजून काही नाही. चला, आता मला जेवण करायचं आहे. जेवण होईपर्यंत आता 2 वाजतील जेवेपर्यंत. तर चला, हा ब्लॉग छोटासाच आहे. शक्यतो मी हा ब्लॉग टाकणार नव्हतो यूट्यूबवर, पण चॅनलवर आपला पण टाकतो आहे. जो पण झाला आहे चांगला झाला आहे, बरा झाला आहे म्हणून टाकतो आहे. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा आहे, बाय बाय. भेटूया लवकरात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.